नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे बटाट्याची भाजी. तर बनवायची कशी? चला तर सुरुवात करूया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण काय करणार आहे, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी अशी छान अशी कडकड भाजली की ती भाजली असं समजायचं. मोहरी भाजली की खूप छान टेस्ट लागते आणि कचकचपणा खूप कमी होतो. छान अशी मोहरी भाजलेली आहे. आता आपण घालणार आहे जिरे. जिरे पण असे छान असे कडकडून वरती लगेच आले बघा, म्हणजे आपले जिरेही खूप छान भाजले आहेत. सोबत टाकलेला आहे कढीपत्ता, तोही छान असा वरती आलेला आहे. आणि आता आपण घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदाही छान असा आपण परतून घ्यायचा आहे. गुलाबी कलर येऊपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा इथं किती छान भाजलेला आहे. आता मी टाकणार आहे हिरवी मिरची. बारीक चिरलेली आहे किंवा मोठी मोठी थोडी दिसते माझी. आणि सोबत आहे आलं लसणाची पेस्ट, म्हणजे आलं लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. ते छान असं परतून भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजलं की आपण त्यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक चिरलेला टाकणार आहे. तोही छान असा परतून घ्यायचा आहे. बघा लाल टोमॅटोही छान असा भाजत आलेला आहे आपला. टोमॅटो भाजल्याने कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगणार आहे. टोमॅटोला पाणी सुटायला लागलं की समजायचं आपला टोमॅटो भाजलेला आहे. आणि आता मी घालणार आहे हळद. हळद घातल्यानंतर मी थोडीशी हळदी भाजून घेतलेली आहे, छान अशी परतून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे, त्यामध्ये शिजलेले 4-5 बटाटे आहेत ना, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, मी ते घालणार आहे यामध्ये. बघा ते मी एकजीव करून घेणार आहे सगळं. छान असं मसाला बटाट्याला लागेल असं करणार आहे. आणि छान असा बटाटा आपला एकत्र झालेला आहे. आता मी घालणार आहे चवीप्रमाणे नमक, थोडीशी धण्याची पावडर घालणार आहे मी. छान अशी कसुरी मेथी असेल तर एक नंबरच, बट माझं कसुरी मेथी नाही आहे, त्यामुळे मी आता कोथिंबीरचा वापर केलेला आहे. आणि छान असं झाकून ठेवून 1 मिनिट असं मी त्याची एक वाफ काढून घेणार आहे. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे, वाफही झालेली आहे. बघा आता सगळं एकत्र करून घेणार आहे. तयार आहे आपली बटाट्याची भाजी. चला तर मग आता बघूया आपल्या ताटाकडे. ताटामध्ये मी काय घेतलेलं आहे, बटाट्याची भाजी, चपाती आणि तोंडी लावण्यासाठी गाजर. असे सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.